6 महिन्याची रात्र पडली ती बुवा, पहिली 6 महिन्याची रात्र पडली ती, तर त्या या मंदिर एके रात्रीमध्ये बांधकाम केला त्याचा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कसं आहे पब्लिक, तर आज चाललोय आपण देवघरला. महादेवाचं दर्शन करायचं आपल्याला. तर आपल्यासोबत आज आहेत निलेश भाऊ. चला निघूया मग. तर मित्रांनो आता आम्ही पोचतोय देवघर. तर मित्रांनो आम्ही पोचलो आता देवघरला आणि आपल्याबरोबर निलेश भाऊ आले. बाबांना पण घेऊन आलो सोबत. चप्पल कुठे काढायची? कुठे काढायची? नाताय नाही मग बाबाला पुढं घालून आणलाय फोटो काढायला. बरं आहे भाऊ. आता बाई काहीतरी माझाच असेल म्हणून तुम्ही मला ओळखला मग तरी गुले यो बाई माझे मनूचा पोऱ्या का काय बाई. आणि तो आलास भाऊ तरी मी मुद्दाम नाही आवाज दिला. ये ना बाई पोऱ्या पाय बाई आव बरे आहे. आणि कोण कोण आले मम्मी? नाही एकटा आली. हा आणि पप्पा काही आहेत तिकडं. कधी आलाय? मी आता झालं ना 4-5 दिवस. ताई मा भाऊ स्वतः आहे ना आंबाडला. तांबाडला त्याला मग आता मम्मी संध्या बरी आहे ना सगळी? बरं आहे. गाडीचं नाही घेतलं? नाही पप्पांचा मित्र आहे ना आंबाडला. आणि आंबाडचा त्याचा पप्पाचं नाव काय आहे? सुधाकर गायकवाड. गायकवाड? बाळू गायकवाड म्हणजे पंडित शिपाई. पंडित गायकवाड त्या शिपाई होत्या ना तुझे फॉरेस्टर. हा हा फॉरेस्टर. मग त्याचा पप्पा एकदम आपल्या जीवाचा प्यारी ना भाऊ माझा, त्याचा आहे पप्पा. आणि मग बाळू बाळू त्यांचाच मुलगा. त्याला सांगायचं ना ते देवघरच्या आजीने म्हणे विचाराय बरं पाय काय सांग. आणि मग पप्पा येला असा आले ना त्याचा पप्पा त्याचे आजोबा शिपाई होते. माझ्याने किती दिवस बाळू, किरण, सुनील, अक्का या तर पक्की बारीक बारीक होती, एकदम बारीक बारीक होती. मग आता त्या काही केलं माझ्यालाच होती त्याचा पप्पा ओळखत आहे ना आपल्याला. आता पक्का दिवस झाले पप्पा सही नाही. बरी आहेत ना तुम्ही? तुम्ही एकच जागी आहेत का तिथं बाळून तुम्ही ना? बरं आहे बरं आहे बरं आहे. माझं आंबरला सांगता का? जाऊ 2 तारखेला ना परत येऊ आम्ही सगळेच येणार आहे. दुसरं बरं आहे ना. लग्न कोणाचं का? ते सरपंच ते नाती खडकीवाली. तुम्हाला मी इकडनं आले ना तुम्ही या साईडला. बरं ना? जय हरी जय हरी. काय म्हणता? काम चाललं आहे. शूट चालू आहे. आलं जरा आहे. तुम्ही या साईडला जर आलं ना तर इथं हातपाय धुवायचे ना मग दर्शनाला जायचं. इथं बादली दिले.
पाणी एवढंच राहतं का? आटलंय. हा का? हां हां. पहिले जास्ती पाणी राहायचं पण आता आटलंय. खूप दिवसानंतर आलोय मी. लास्ट टाइम आमची मॅच होती इकडे. या साईडला ग्राउंड होतं तिथे मॅच होती. जवळजवळ आता 1 वर्ष झालं असेल. मंदिरात जाऊ आपण. तोवर जरा बसा तुम्ही इकडे. येतं तिकडे हे तिथं. हा ये ना. आलो तोवर घे. मंदिराची माहिती समाधी आपली नारायण बाबा. नारायण बाबा तुला नसेल पप्पाला माहित आहे. ते शेखरे बाबा पाय आंबाडलं शेखरे बाबा राहत आहे हां हां. आंबाडचा. तेव्हा ते बाबा याचे शेवेल होता. हां का? नाही काय कोण नाही नाही कोणी. तर पिंड आहे तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळाने. इथे जरा माहिती सांगा. त्या लांबून आल्यात त्या मुंबईहून आल्यात त्या बरं का. हा मुंबईहून आल्यात. हे भाऊ या पोरा मुंबईहून आल्यात. ते या पाहुण्या मुंबईहून आल्यात. ते माहिती सांग. बघा इथं पिंड आहे आतमध्ये. इथे जरा येते बघा. या साईडला नंदी महाराजांची मूर्ती आहे. प्राचीन नंदी आहे. हो ना. मंदिर असताना पहिलाच नंदी आहे हा. इथं ओम यज्ञ होता. नाथांनी यज्ञ करेला होता. देवघर म्हणजे इथं नाथ लोक येऊन हा मोठा यज्ञ करायचे असा हा यज्ञ होता इथं. प्राचीन हे देवघर म्हणजे देवाचं देवघर होतं. आता ते खोलल्यामुळं आपल्याला ते आम्ही फक्त तुम्हाला ती जागा दाखवतो आणि सांगतो तुम्हाला. तर इथं मोठा ओम यज्ञ होता. इकडं बारवा होती पाण्याची बारवा. हा नंदी होता. इकडे प्रवेश गेट होतं. इकडं प्रवेशद्वारापाशी वीरभद्राच्या मोठल्या मूर्ती आहेत. तुम्हाला दाखवल्यानंतर त्या मूर्ती तिकडे आहेत. ह्या प्रवेशद्वाराला होत्या त्या मूर्ती. आणि 3 टप्पे होते. इथून उतरत उतरत खाली जायचं असं. सूर्याचं तिकडून प्रतिबिंब पडलं ह्या रेषेमध्ये तर बरोबर तिकडून लांबून त्या पिंडीवरती पडायचा असा तो आकार पहिला होता. मंदिराची रचना भारी होती. ते आता नवीन झाल्यामुळं जुनं काही राहिलं नाही भाऊ. मग आता या इकडं पुढं अजून इथं कासव आकाराचे चिरा होता. इथं मच्छा आवारात कळस होता. इथं मोठमोठुले एक टनाचा एक दगड होता. असे चिरे मोठमोठुले या जागेवर त्यांनी रचलेले होते. जसं आता हे बनवले ते याच्याही काही भयान चिरे मोठुले होते. ह्या जागेवर ते पिंड बनवलेली होती. इकडं कासव चित्र होतं. कासव आकर्षित कासव होतं. इथं कासवाचं चित्र होतं. तिथून पुढे जसे आता हे माणसं गेले इथून पुढं उतरत जायचं आणि इथं महादेवाची पिंड होय. महादेवाची पिंड इथं ही पुरातनपासून आहे. इथं नरसिंहाचं चित्र होतं. असे पहिली रचना फार ती आकर्षित देवघर म्हणजे ती देवाने बनवलेली अशी कला होती भाऊ ती. पण ते खोलले गेली. मग इकडं पहा आता ही मूर्ती
ही मूर्ती आमचे बाबा पुजारी होते, या बाबांनी बनवली. ही कोणाला माहिती नाही, की कोणी लोक म्हणतात ती आपाप आहे, पण ही बनवेली आमचे पुजारी बाबा होते, त्यांनी ही मूर्ती बनवली. फक्त पिंडच या जागेवरती होती भाऊ, दुसरं काही नाही. ही पिंड होती आणि इथं असं भयान बनवेल होतं देवघर, म्हणजे असं भयान देवघरचं बनवेल होतं. तर लोक पाहत राहतील असे खांब बनवेल, त्याच्यावर डिझाईन किती होती, सर्व एकदम आकर्षित होतं. आणि इकडं जे होते ते इकडं महानंदा म्हणून म्हणायचे, हे गुरुवेणी मंदिर म्हणायचे, कोणी महानंदा म्हणायचे, अशी माहिती आहे. पुन्हा अजून इकडं बारवा आहे, ही पाण्याची बारवा आहे इकडं. हे पाण्यामध्ये इथल्या भस्मामधील पाण्यामध्ये शिवशक्ती पावर आहे इथं. हे भाविक लोक येतात, यांना हे पाणी आणि भस्माचाही पावर येते त्यांना तो अनुभव येतो, म्हणून लोक येतात. हे फार पावणारं दैवत आहे भाऊ आपल्या ग्रामीण भागामधून. ते आता नवीन झालं, आपल्या जिरवा साहेबाच्या कारकिर्दीमध्ये हे नवीन मंदिर बनवले गेलं, जुनं खोलले गेलं. ते आता बघू काय काय. आता हे भाऊ उतरले बघा, हे कुंड, या कुंडामधून बरं का भाऊ, या कुंडामधून इथं एक भुयार होतं खाली. भुयार इथून आमचे नारायण बाबा, आम्हाला तर नाही जाता आलं ते, पण नारायण बाबा अशी माहिती सांगायचे का अजून ते आता काम झाल्यामुळं सगळं ते बदलला त्याचा नजारा. इथं इथं कुंड होतं, या कुंडात इकडून तर म्हणे ते पिंडीपर्यंत ती जागा होती. तर असं भुयार आहे म्हणे या मंदिराखाली, असे ते बाबा आम्हाला माहिती सांगायचे. आम्हाला तर काही म्हणे माहिती नाही, पण नारायण स्वामी जे आपल्याकडे होते त्या या भुयारात स्वतः जायचे ते, आणि पिंडीपर्यंत म्हणे त्याची हे आहे, अशी ते माहिती सांगायची आम्हाला. पहिलं मंदिर होतं देवाचं, ते आता देवघर म्हणजे देवघरच ते होते. हां, पण आता ते खोलल्यामुळं ते आपल्याला ते काही त्याचे, तुम्हाला गुरुवेणी मंदिर दाखवतो, त्याचं घ्या ना तिकडे. हो, फार पावणारं दैवत ते सुद्धा. बाई लोक तिकडे नवस करत्या, पोराचा नवस करत्या, असं पावणारं दैवत आहे ते. आपल्याच माणसाने सेवा केली, आमच्या आज्याने केली, दोघा चुलत्यांनी केली, आता आम्ही करू राहिलो, असं आहे ते. आम्हाला थोडक्यात माहिती, त्यांना सांगायचे आम्हाला भरपूर माहिती. ते मंदिर असतं नाही, मंदिर फार भारी होतं, देवघर म्हणजे देवघरच ते. या बाई अशा डिझाईनमध्ये त्याला काही सिमेंट नाही लावलं, माती नाही लावेल, काही नाही. जसं मिस्त्री लाकडाला कुसवा घेतो तसे असे खड्डे घेऊन वरून ते कुशवे बसवेल होते, त्याला काही धसत नव्हतं आणि काही नव्हती. हा गेट होता, हे पूर्ण म्हणजे भिंत होती इकडून तिकडून चौ बाजूनी. हे आता सिमेंटी बनवले, ते खोलून टाकले. या बा असे मोठुले चिरे आहे, इकडे बाजूला टाकेले, असे याच्यामध्ये रचना होते ते दगड. आणि हे महानंदा मंदिर म्हणत्या, कोणी गुरुवेणी मंदिर म्हणत्या, पावणारं दैवत आहे हे. असं हे फार जागृती आहे. हो, जप साधनेला इथं माहितीवाले जप साधना करतात, इथं बाई लोकाला पावणारं दैवत आहे, असं आहे. या इकडे बाहेरची पिंड यार. बस का पुढे घ्या बरे हो, बस ना, दमलो आता. तुम्हाला काय त्याच्यात या. तर मित्रांनो, खूपच सुंदर अशी माहिती बाबांनी दिली, ऐकलीच असेल तुम्ही. आम्हाला तर एवढं काही माहीत नाही त्याच्यातलं. इम्पॉर्टंट म्हणजे मेन जी पिंड आहे ती दाखवायची राहिलेली.
येऊ आम्ही पुढच्या वेळेस नक्की येऊ. ये भाऊ. हो पाणी प्यायचं आहे मला जरा. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे समाप्त करूया. तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एक ठिकाण आहे तिकडे आपण नक्कीच जाऊया, बघू प्रयत्न करू. नेक्स्ट पार्ट 2 मध्ये आपण जाऊया तिकडे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.